जागतिक इंधन संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गंभीर इशारा दिलाय। स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल। काही दशकात झालेली प्रगती पुसून प्रचंड गरिबी येऊ शकते असं पंतप्रधान मोदी म्हणाले। तर तुमच्या गाड्यांनी माझा ताफा वाढवू नका असं आवाहन फडणवीसांनी केलंय। जागतिक ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना गंभीर इशारा दिलाय। कोरोना, युद्ध आणि आता जागतिक अस्थिरतेची स्थिती सुधारली नाही तर सगळं काही संपेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले। नेदरलँड्समधील द हेगमध्ये भारतीयांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी चिंता व्यक्त केली आहे। ये दशक दुनिया के लिए आपदाओं का दशक बन रहा है। दुनिया की बहुत बड़ी आबादी फिर से गरीबी के दलदल में चली जाएगी। मानवता के सामने अनेक बड़ी चुनौतियां भी है। आज की एनर्जी क्राइसिस है, हम सभी देख रहे हैं। अगर ये स्थितियां तेजी से नहीं बदली गई तो बीते अनेक दशकों की उपलब्धियों पर पानी फिर जाएगा। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावामधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। भारत आणि नेदरलँड यांच्यातील संबंध आता स्ट्रॅटेजी पार्टनरशिप पर्यंत पोहोचले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डच पंतप्रधान रॉब जेटन यांच्या बैठकीमध्ये AI, सेमीकंडक्टर, ग्रीन एनर्जी, संरक्षण आणि व्यापार क्षेत्रामध्ये सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 2026 ते 2030 पर्यंतचा विशेष रोड मॅपही जाहीर करण्यात आला आहे। भारताच्या तंत्रज्ञान आणि उद्योग क्षेत्रासाठी ही मोठी सकारात्मक बातमी मानली जात आहे। नीट UG 2026 पेपरफुटी प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे। CBIच्या तपासामध्ये काही विद्यार्थ्यांनी 2 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंत लीक झालेला पेपर खरेदी केल्याची बातमी समोर आली आहे। राजस्थानमधून PDF स्वरूपात पेपर WhatsApp आणि टेलिग्रामवरून पसरत असल्याचा आरोप आहे। या प्रकरणामध्ये पुण्यातील एका शिक्षिकेसह अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून CBIकडून अनेक तास चौकशी सुरू आहे। राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या अफवांमुळे अनेक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली असून पुणे, मराठवाडा आणि काही ग्रामीण भागांमध्ये लांबच लांब रांगा दिसून आले आहे। केंद्र सरकारकडून चांदी आयातीबाबत मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। आता काही प्रकारच्या चांदी आयातीसाठी विशेष परवानगी बंधनकारक करण्यात येऊ शकते, तर आयात शुल्क 15% लागू राहणार आहे। सरकारचा उद्देश विदेशी आयात नियंत्रणामध्ये ठेवणे आणि देशांतर्गत बाजार मजबूत करणे। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कर्ज देण्यास बँका तयार झालेल्या आहे। पडेगावनंतर हर्सुल मेळाव्यामध्ये अधिकारी लाभार्थ्यांचा संवाद। आता लसींपासून मुले वंचित राहणार नाही, कृती दल स्थापन होणार। सोयाबीनला 7,000 रुपयांचा भाव, 8,000पर्यंत वाढीची शक्यता, मात्र फायदा कुणाचा? सोयाबीन विक्री केल्यानंतर अनुदान देण्याची मागणी। शेतकऱ्यांजवळ तर सोयाबीन राहिली नाही, फायदा मात्र व्यापाऱ्यांचाच। कापूस मकाला भाव न मिळाल्याने मिरचीकडे शेतकऱ्यांचा कल। डिझेलचा भडका, खरीपूर्वीच शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। भोकरदन तालुक्यातील शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग, ट्रॅक्टरकडे वाढला आहे कल। खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना अडचण येऊ देऊ नका, हिकमत उडान। बियाणे, खत व सिंचन व्यवस्थापनेचा घेतला आहे आढावा। रेकी करून लूटमार करणारी टोळी सक्रिय, चोरट्यांचा 5 तासात 2 ठिकाणी डल्ला। 15 दिवसांमध्ये 4 लूटमारीच्या घटना। एकाच दिवशी अंबड, भोकरदनमध्ये बँका पळविल्या। CCTVमध्ये कैद, तरीही सापडत नाही गुन्हेगार। जिल्ह्यामध्ये 7.41 लाख हेक्टरवर खरीपाची तयारी। एकाच पिकांवर अवलंबून राहणे धोकादायक, कृषी विभागाचा सल्ला। 733 एकर जमिनीवर अतिक्रमण, वृक्षतोड करून शेती सुरू। तक्रारीनंतर कारवाई नसल्याचा आरोप, वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। पेट्रोल डिझेल टंचाई, जिल्ह्यातील पंपावर रात्रीपासूनच वाहनांच्या रांगा। पेट्रोल डिझेलचा रात्री पुरवठा आणि काही तास इंधन नो स्टॉक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण। 3 वर्षापासून भूकंपाचे धक्के, प्रशासनाला जाग येणार तरी केव्हा? मनरेगा सिंचन विहिरी योजना की शेतकऱ्यांची छळवणूक? सिंचन विहिरींसाठी शेतकऱ्यांची धावपळ योजना ठरते आहे जाचक। शेतकऱ्यांच्या खिशातून भरावे लागत आहे मजुरी। 1.29 लाख लाभार्थ्यांना मिळणार आहे साडी।
जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून अंत्योदय रेशन कार्ड धारक महिलांना मोफत साडी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ग्रामीणमधील तरुणांना रोजगाराची नवी संधी. अमृत संस्थेमार्फत ड्रोन उडवण्याचे मोफत प्रशिक्षण. एसटीचा प्रवास महागणार. इंधन दरवाढीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांचे संकेत. जागतिक स्तरावर इराण आणि अमेरिकेतील युद्ध परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या असून त्यांचे पडसाद सर्वसामान्य लाल परीवर उमटण्याची शक्यता.